हॅलो. हॅलो. नमस्कार. हॅलो. हाय, मी सिड आणि हे दोन माझे फ्रेंड्स. हॅलो. आम्हाला तुमच्या सरांना भेटायचं होतं. कशा संदर्भात? मी ऑडिशनसाठी आले. हा, आणि मी कोणाची बी नक्कल करू शकतो, कोणाचा पण आवाज काढू शकतो. मी ओळख करून देतो. ही मनाली आणि हा बंडू जी. हा बंडोजी. ऍक्च्युली माझ्याकडे 1000 एपिसोड चालेल ना अशी एक सुपर स्टोरी आहे. ऍक्च्युली तुम्ही अजून 8-10 दिवसांनी येणार का? सर सध्या कोणालाही भेटायच्या मूडमध्ये नाहीये. का? ती केस संपली, पण आमच्या सिरियलचं काय? स्वराला घेऊन केलेलं शूट जास्तीत जास्त 3 एपिसोड पुरेल. त्याच्यानंतर काय? पुढच्या आठवड्यात काय करू? अहो, पण आम्हाला TRPचंही बघावं लागतं. स्वरा फेमस आर्टिस्ट होती हो, पण आता आर्टिस्ट बदलू की स्टोरी याचा विचार करून करून डोकं फिरलंय माझं. हे बघा प्लीज, आम्हाला 5च मिनिटं भेटायचं. अहो आम्ही खूप लांबून आलोय. प्लीज प्लीज बघा ना काहीतरी. वय प्लीज मॅडमजी. तुम्ही बोला ना सरांशी एकदा. फक्त 5च मिनिटं. ओके फाईन. आय एम नॉट शुअर. या नो प्रॉब्लेम. मनाली, इथे कुठे मेन आर्टिस्ट बरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे का बघ, पटकन बघ. पंकज सर. काय आहे? सर तुम्हाला भेटायला कोण? मला आता कोणालाही भेटायचं नाहीये. सॉरी, पण तुम्ही पाहिलं ना सर किती हायपर झाले. ते खूप बिझी असतात ते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय चाललंय कोमल? हा. घाबरला नो, घाबरलो. आवाज मी काढ. तुम्हाला म्हटलं होतं की नाही मी कुणाचा पण आवाज काढू शकतो. बघा, तुम्हाला दाखवू का? बघा, ओळखून दाखवतो. अरे कोमल, सुन मेरी बात. रेलगाडी झिक 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 स्टेशन. हाँ, शूट 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 शूट. रेलगाडी झिक झिक. धडक धडक रोहित कृष्ण. झालं काय? झालं काय? झालं काय? ही गोष्ट मी आधी जाऊन आईला सांगितली. हा रोल म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारचं चॅलेंजच आहे. पण येस, हे चॅलेंज मी आता स्वीकारले. निष्पाप मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आता सगळे मला ओळखायला लागले आहेत. माझ्या अगदी ध्यानीमनी नसतानाही मी स्टार बनले आहे. आई, तुझी स्वरा स्टार बनली आहे. आज अचानक अस्मिता मॅडमची भेट झाली. खूप बरं वाटलं. असं वाटलं माझी मोठी बहीणच भेटली. सगळे माझा ऑटोग्राफ घेत होते, मी अस्मिता मॅडमचा ऑटोग्राफ घेतला. अंकितची भेट झाली आणि जाणवलं की हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार. मनाने आणि तनाने आम्ही कधी एकत्र आलो हे आम्हालाच कळलं नाही. पण मला भीती हीच आहे की त्याची आई माझ्यासारख्या ऍक्ट्रेसला सून म्हणून पसंत करेल. आज अंकित अचानक सेटवर आला आणि मला शॉकच दिला. आधी त्यांनी, मग पंकज सरांनी, आणि शेवटी आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी धक्क्यांचाच होता. ओके, फॅन्टास्टिक, गुड जॉब, व्हेरी नाईस. मेकअप. सर ऍक्च्युली मला स्वरा,
आज काही नाही हं. अजून तुझे 3 सीन बाकी आहेत. आज परमेश्वर जरी तुला भेटायला आला तरी त्याला थांबावं लागेल आणि प्रायोरिटीचं सीन आहे. Hey, look who has come. हॅलो हाय. स्वराचा रिअल हिरो आलाय. हाय. हाय. चल निघायचंय आपल्याला. स्वरा, मी मगाशी तुला काय सांगितलं? अंकित, स्वरा चल चल माझ्यासोबत. काय चल. का बघतीस का अशी? चल चल. अगं स्वरा, घाबरलीस ना? अगं गंमत करत होतो तुझी. असं मगाशीच अंकितची बोलणं झालं. जा, माझी परमिशन आहे. जा, एन्जॉय करा. अहो सर किती घाबरले मी. थँक्यू सर. चलो नेक्स्ट सीन की तैयारी करो. सर चलो आओ भाई. ओके गाईस, एन्जॉय. अंकित कुठे चाललोय आपण? रिलॅक्स. तुला आईने घरी बोलवलंय ताबडतोब. का? अरे म्हणजे ताबडतोब का? कळेल घरी गेल्यावर कळेल. चल चल पटकन चेंज कर. चल 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 चल. अंकित अंकित अरे प्लीज सांग ना, का बोलवलं आईनी घरी? परीक्षा घ्यायची आहे तिला तुझी. परीक्षा? त्या म्हणजे काय आहे की तू या घरची सून होण्यासाठी योग्य आहेस की नाही हे बघायचंय तिला. काय? तुमच्या त्या सिरियल्स मध्ये बघतात ना तसंच. सम तू या परीक्षेत पास झालीस तरच आपलं लग्न होऊ शकतं आणि तू या घरची सून होऊ शकतेस. काय? अरे का तिची चेष्टा करून तिला असं घाबरवतोय? अगं ती कुठली घाबरतीये, ऍक्टिंग करते घाबरण्याची ती. आणि ए बाई, हॅलो, तुला काही परीक्षा वगैरे द्यायची नाहीये. आईने तुला ऑलरेडी सून म्हणून पास केलंय. अगं तुझ्यासारख्या गोड मुलीला कोण नापसंत करेल? खरंच आई? अगं हो. अरे हो. अगं तू सून म्हणून मला पसंत आहेस हे सांगण्यासाठी आणि तुम्हा दोघांना एकत्रच आशीर्वाद देण्यासाठी इथे बोलावलंय. कळलं? मॅडम हिच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम दिसत नाही. म्हणजे पंकज सर पण छान वागत होते, सासूही प्रेमळ मिळाली होती. हिने आत्महत्या का केली? हे सत्य आहे की भयंकर दुःस्वप्न? मनातलं वादळ शब्दांनी कागदावर मांडता येत नाही, पण जे घडतंय ते लिहून मन मोकळं केलं नाही तर मला वेळ लागेल. हे वाचल्यावर कोणालाही पुढची फाडलेली पानं शोधण्याची इच्छा होईलच ना. मग त्या पानं फाडणाऱ्या व्यक्तीने फक्त पुढची पानं का फाडली असतील? हे पान का नाही फाडलं? ही फाडलेली पानं अस्तित्वात नसण्याची जेवढी शक्यता तेवढीच ती अस्तित्वात असण्याची सुद्धा शक्यता आहे. पण ती पानं जर खरंच फाटली असतील किंवा गायब केली असतील तर त्यामागे पंकजचा हात असेल की अंकितच्या आईचा.